जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीची मतमोजणी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात येणार आहे। ही मतमोजणी कशी करावी याकरिता आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। या मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान त्या संबंधित गणाची आणि संबंधित मतदान केंद्राची सीयू मशीन त्या टेबलवर आलेली आहे आणि त्या मशीन सोबत हा लकोटा म्हणजेच VM3 चा लकोटा या ठिकाणी आलेला आहे। यामध्ये प्रथमतः हा VM3 चा लकोटा आपण क्लिअर करणार आहोत आणि त्यामधून हा VM3 काढणार आहोत। जो VM3 मधील मते आपल्या या मशीन मधल्या मताशी जुळतात का याची पहिल्यांदा आपण खात्री करणार आहोत। ही मशीन त्याकरिता प्रथम आपण ऑन करणार आहे। ऑन केल्यानंतर या मशीनवर अशा पद्धतीचे डिस्प्ले दिसतील। याच्यामध्ये स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र, त्यानंतर त्या मतमोजणीच्या वेळेचा जो दिनांक असेल आणि जो टाइम असेल तो या ठिकाणी दर्शवला जाईल। त्यानंतर या मशीनचा जो सिरियल नंबर आणि मेमरी कार्डचा नंबर आहे, जो सिरियल नंबर याच्या VM3 मध्ये पण असणार आहे, तो आपण त्या पद्धतीने टॅली आहे का बघणार आहोत। यामध्ये ही मशीन 14 वॉर्डच्या याने 13 बुथचे आहे, तेही आपण जो काही त्याचा गट क्रमांक आहे आणि जो केंद्र क्रमांक आहे तोही बघणार आहोत। या मशीनवर किती बॅलेट आहेत ते मेसेज येईल। त्यानंतर बॅलेट 1, त्या बॅलेट 1 वर म्हणजे जे जिल्हा परिषदचे आहे त्याच्यामध्ये कॅन्डिडेट 4 आणि सीट 1 अशा पद्धतीचा हा डिस्प्ले येईल। बॅलेट 2 वर कॅन्डिडेट जे आहेत ते 6 आहेत आणि त्यामधून एक जागा निवडून द्यायची आहे। या पद्धतीने पहिला जो कॅन्डिडेट असेल तो जिल्हा परिषदचा असेल आणि दुसरं बॅलेट जे असेल ते पंचायत समिती करता असेल। त्यानंतर बॅटरीची लेवल जी मीडियम आहे ही या ठिकाणी दर्शवण्यात आली। या पद्धतीने आपण या मशीन मध्ये किती मते आहेत हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी प्रथमतः हे टोटल बटन दाबणार आहोत। हे टोटल बटन दाबल्यानंतर पुन्हा बॅटरीची लेवल येईल आणि ती बॅटरीची लेवल आल्यानंतर त्या ठिकाणी तो मतमोजणीचा दिनांक येईल आणि वेळ येईल। तो दिनांक आणि वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी किती बॅलेट या सीयूला कनेक्ट म्हणजे किती मतपत्रिका याच्यामध्ये होते ते 2 होते आणि त्याच्यामध्ये टोटल मत 36 मत या ठिकाणी नोंदवण्यात आलेले आहे। या पद्धतीनं या मशीनची आपल्याला रिझल्ट बघायचा आहे। हा रिझल्ट बघण्यासाठी आपण जे या ठिकाणचा रिझल्ट सेक्शन आहे त्याचा जो ऍड्रेस टॅग आहे तो आपण या ठिकाणी कटरच्या माध्यमातून आपण हे जे सील केलेले जे ऍड्रेस टॅग आहे ते आपण काढणार आहोत। त्यावेळेला जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांनाही आपण याच्यावरच्या ज्या मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षरी आहेत तेही दाखवू शकता। या पद्धतीने हे ABCD स्ट्रिप सील हे काढण्यात येणार आहे आणि गुलाबी पेपर सील ही काढण्यात येणार आहे आणि हा जो रिझल्टचा सेक्शन आहे तो या पद्धतीने ओपन केला जाणार आहे। गुलाबी पेपरचं या पद्धतीने कट करणार आहोत की जेणेकरून रिझल्टचं बटन आपल्याला प्रेस करता येईल। याकरिता आपण स्पेशल टॅग हे काढणार नाही। या पद्धतीने आपण आता रिझल्टचं बटन प्रेस करणार आहोत। रिझल्ट 1 हे बटन दाबल्यानंतर सीयू मशीनवर या पद्धतीचे डिस्प्ले येतील। सिरियल नंबर आणि मेमरी कार्ड नंबर येईल। पोल रिझल्ट, पोल डेट या ठिकाणी 02/20 तारीख आहे। पोल स्टार्ट टाइम येईल आणि पोल एंड टाइम येईल। या पद्धतीने ते केव्हा स्टार्ट झालं आणि मतदान केव्हा संपलं हे डिस्प्ले येतील। हे डिस्प्ले आपल्याला मतमोजणी प्रतिनिधींना दाखवायचं आहे। या सीयू वर 2 बॅलेट होते आणि याच्यामध्ये 36 मतदान झालेलं आहे जे आपण VM3 वरून पडताळून पाहिलेलं आहे। आता बॅलेट 1 त्याच्यामध्ये 36 मत पडलेले आहेत, त्याची नोंद आपले जे सहाय्यक आहेत ते करणार आहेत। यामध्ये पहिल्या बॅलेटवर 4 कॅन्डिडेट होते आणि त्यातले सीट 1 निवडून द्यायचे आहे। कॅन्डिडेट 1 वोट 2, कॅन्डिडेट 2 वोट 8, कॅन्डिडेट 3 वोट 22, कॅन्डिडेट 4 वोट 4,
बॅलेट 2 त्यामध्ये देखील 36 मते या ठिकाणी आहेत. कॅन्डिडेट 6 आणि सीट 1 निवडून द्यायची आहे. कॅन्डिडेट 1 वोट 3, कॅन्डिडेट 2 वोट 4, कॅन्डिडेट 3 वोट 7, कॅन्डिडेट 4 वोट 11, कॅन्डिडेट 5 वोट 6, कॅन्डिडेट 6 वोट 5. या पद्धतीने हा रिझल्ट संपलेला आहे. हे जे आकडेवारी आपले सहाय्यक लिहितील हे शक्यतो 3 डिजिट मध्ये आपण लिहिणार आहोत आणि 3 डिजिट मध्ये इंग्लिश मध्ये हे आकडे आपण लिहिणार आहोत आणि याची बेरीज या ठिकाणी हे आपले सहाय्यक करतील. या पद्धतीने ही जी मशीन दाखवताना सर्व मतमोजणी प्रतिनिधी जे आहेत त्यांना शांतता राखायला सांगावे, जेणेकरून ती आकडेवारी संबंधित मतमोजणी प्रतिनिधीने आपल्या सहाय्यकाला व्यवस्थित समजू शकेल. जर एखादा आकडा कुणाला समजला नाही तर त्यांना शांतच राहायला सांगा. आपण तो पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा रिझल्ट दाखवून त्यांना आपण हे रिझल्ट पुन्हा डिस्प्ले करू शकतो. म्हणजे तुमच्या टेबलवर ही मशीन जितक्या वेळ असेल तितक्या वेळ आपण त्यांना, जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत आपण रिझल्ट डिस्प्ले करू शकतो. या पद्धतीनं ह्याची बेरीज केल्यानंतर ही जी बेरीज आहे ती बेरीज दोन्हीची 36 आहे. म्हणजेच ही आकडेवारी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्याची 36 जुळते आहे आणि या VM3 मध्ये जे मतदान झालंय तेही जुळतं आहे. या पद्धतीने आपला VM4 तयार झालेला आहे, ज्याच्या पाठीमागे मतमोजणी प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या ज्या आहेत आपण स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत की जेणेकरून या स्वाक्षऱ्या रिझल्ट दाखवण्यापूर्वीच घेतल्या तर ते बरं पडतं. त्यामुळे मतमोजणी प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत आणि हा मग VM4 आपल्या स्वाक्षरीनुसार आपला जो रो ऑफिसर असतील त्यांच्याकडे आपण द्यायचा आहे. आपला VM4 रो ऑफिसर कडे दिल्यानंतर आपण ही मशीन ऑफ करणार आहोत आणि रिझल्ट सेक्शन आपण बंद करणार आहोत आणि ही मशीन पुन्हा आपल्या शिपायामार्फत जी स्ट्रॉंग रूमला जाईल. या पद्धतीने आपल्या एका फेरीच्या एका मतदान केंद्राच्या रिझल्टचं काम पूर्ण होणार आहे.